गुड मॉर्निंग वन अँड ऑल. दिस इज लेसन 30 एक्सप्रेशन्स सेकंड. आणखी काही एक्सप्रेशन्स या ठिकाणी मी लिहिले आहेत आणि त्याचा व्हिडिओ केला आहे की जे की आपल्याला रेग्युलरली डे टू डे कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करता येतात. तर हे जे एक्सप्रेशन्स आहेत, जर आपल्याला हे माहिती असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून, माहिती नसेल तर लिहून घेऊ शकतो किंवा व्हिडिओची स्पीड कमी जास्त करून ते आपण स्किप करून पुढे पण जाऊ शकतो, असं काही नाही. गेट लॉस्ट, चालता हो. नॉट टू बॅड, फार काय वाईट नाही. नथिंग स्पेशल, काही विशेष नाही. नॉट येट, अद्याप नाही. आपण हे जर यूज केले तरच आपल्याला लक्षात राहणार आहे. हे पाठ करायचं नाही आपल्याला या ठिकाणी काहीच. हे सगळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या रोजच्या बोलण्यात आणायचे, म्हणजे त्यामध्ये सहजता येते आणि आपण न विचार करता बोलू शकतो. इफ यू विश, ॲज यू विश, विथ प्लेजर, अगदी आनंदाने. म्हणजे तू हे करशील का? येस, माय प्लेजर किंवा विथ प्लेजर, वाय नॉट, असं आपण म्हणू शकतो. जस्ट अ मिनिट, एक मिनिट फक्त. फॉर युअर गुड हेल्थ, तुमच्या आरोग्यासाठी. हाऊ टेरिबल, हाऊ डिस्ग्रेसफुल, बाय गॉड्स ग्रेस, ईश्वराची कृपा. आय एम फाईन, बाय गॉड्स ग्रेस, असं आपण म्हणू शकतो. डन वंडरफुली, वा किती छान केलेलं आहे. प्लीज होल्ड ऑन, कृपया जरा थांबा. होल्ड ऑन किंवा प्लीज होल्ड ऑन. स्टॉप फॉर अ मिनिट असंही म्हणू शकतो आपण. पण होल्ड आणि स्टॉपमध्ये काय फरक आहे? स्टॉप ही काय ऑर्डर आहे आणि होल्ड ऑन म्हणलं की काय होतं, रिक्वेस्ट केल्यासारखं होतं. त्या पद्धतीने आपण अकॉर्डिंग टू सिच्युएशन्स हे शब्द वापरायचे आहेत. बी स्टेडी, बी फास्ट, शांत रहा, लवकर करा. मेक हेस्ट प्लीज, चला लवकर लवकर. कम ऑन, नो वंडर, इट्स नो ट्रबल. व्हॉट अ ग्रेट व्हिक्ट्री, कन्सिडर इट डन, झालं असं समजा. नॉट नेसेसरी, काही आवश्यकता नाही. विथ प्लेजर, अगदी आनंदाने. रिपीट झाला आहे हा वर्ड किंवा हे एक्सप्रेशन. व्हॉट्स द मॅटर विथ यू, काय झालं आहे तुला, तर या पद्धतीने किंवा व्हॉट्स द मॅटर एवढं पण आपण म्हणू शकतो. तर असे काही एक्सप्रेशन आहेत. यापेक्षा आणखी काही एक्सप्रेशनसुद्धा यूज केले जातात आणि आपली भाषा ही आपल्यानुसार असते, त्यामुळे आपण हेच एक्सप्रेशन्स यूज केले पाहिजेत असं काही नाही. काही जण म्हणतील विथ प्लेजर, काही जण म्हणतील माय प्लेजर, असंही होऊ शकतो. हे जे काही आवश्यकता आहे तर नाही, तर नॉट नेसेसरी असं म्हणतील काही जण, किंवा इट इज ऑफ नो यूज असं पण काही जण म्हणतील. तर ही भाषा आहे, त्यामुळे फ्लेक्झिबल असते. अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू पर्सन, आपण कोणाशी बोलतोय त्यानुसार यामध्ये काही कमी जास्त गोष्टी होऊ शकतात. आणि ही आपली भाषा ही आपली असते, त्यामुळं त्याच्यावर हेच वापरलं पाहिजे किंवा असंच म्हणलं पाहिजे असं काही नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण बोलू शकतो. हे एक्सप्रेशन्स होते काही. तर याचा आपल्याला परत होमवर्क असंच आहे की रीड लाऊडली ऑल दिस एक्सप्रेशन्स 2 to 3 टाइम्स विथ प्रॉपर स्ट्रेस अँड इंटोनेशन. याच्यासोबत हे वाचायचे आहेत. अँड यूज इट इन अ डे टू डे कॉन्व्हर्सेशन. डे टू डे कॉन्व्हर्सेशन ज्यांच्याशी करतो तर त्यांच्यामध्ये आपण हे जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.